एकेकाळी एका छोट्याशा गावात एक बौद्ध भिक्खू आपल्या अनुयायांसोबत राहत होते। त्यांच्या आश्रमात त्यांचे अनेक अनुयायी राहत होते। त्या अनुयायांमध्ये एक असा नुकताच आलेला आणि वयाने थोडासा कमी असलेला अनुयायी होता, जो नेहमी चिंताग्रस्त आणि काळजी करत बसलेला असायचा। त्याचे नाव सुमेध असे होते। सुमेधच्या मनात सतत कुठल्या ना कुठल्या विषयासंदर्भात काळजी असायची। एक दिवस सुमेधने आपली ही मानसिक घालमेल, सत्याची काळजी भंतेजींना बोलून दाखवली आणि या काळजीपासून आपली सुटका करा अशी विनवणी त्याने भंतेजींना केली। भंतेजींनी त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि स्मित हास्य करत म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यावर एक उपाय शोधण्यासाठी आणि तुला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी नक्कीच मदत करेल। त्यासाठी तुला मी एक कहाणी सांगतो, ती तू नीट लक्ष देऊन ऐक। श्रावस्ती नावाचं एक मोठं राज्य असतं। एक महान आणि दयाळू राजा तिथं राज्य करत असतो। राजा आपल्या प्रजेप्रती फार संयमी आणि दयाळू असतो। त्याचं आपल्या प्रजेवर निस्सीम प्रेम असतं। त्यांच्या भल्यासाठी तो रात्रंदिवस झटत असतो। प्रजेचं कल्याण करता यावं यासाठी तो खूप काळजी करत असतो। त्याला त्या काळजीपोटी नीट झोप लागत नसते आणि त्याच्या जीवनात एक प्रकारची अशांतता निर्माण झालेली असते। राजाला मनशांती हवी असते। सततचा राज्यकारभार करून राजा स्वतःची काळजी करणं, स्वतःकडे लक्ष देणं विसरून गेलेला असतो। म्हणून राजा एके दिवशी आपला विशाल दरबार भरवतो आणि त्या राज्य दरबारात आपल्या राज्यातील लोकांना निमंत्रित करतो आणि सर्वांसमक्ष आपली परिस्थिती मांडतो। राजा म्हणतो, मला मानसिक शांतता हवी आहे। मी माझ्या जीवनातली शांतता हरवून बसलो आहे। मला जो कोणी शांततेचं वरदान देईल, माझ्या आयुष्यात जो कोणी शांतता घेऊन येईल, त्यासाठी त्याला मी मोठा इनाम देईल। राजाची ही दवंडी संपूर्ण राज्यात टिपण्यात आली। हजारो लोक निरनिराळ्या गोष्टी घेऊन राजाला खुश करण्यासाठी राजवाड्यात येऊ लागले। कोणी उंची वस्तू आणल्या, कोणी पंचपक्वानाचे ताट राजासमोर मांडले, तर कोणी सुंदर स्त्रिया राजाचं मन शांत करण्यासाठी राजासमोर पेश करू लागले। पण काहीही करून राजाला खऱ्या शांतीचा अनुभव कोणीही देऊ शकलं नाही। एके दिवशी भगवान बुद्धांचा आवडता शिष्य आनंद त्या राज्यात आला होता। राजाची ही दवंडी आनंदच्याही कानावर पडते। ते ऐकून आनंद स्मित हास्य करतो आणि राजाला निस्सीम शांतता आणि सुखाची ओळख करून द्यायची या भावनेनं तो आपल्या अनेक अनुयायांसोबत राजाच्या त्या भव्य राजदरबारात प्रवेश करतो। भंते आनंदला पाहून राजा उठून उभा राहतो आणि त्यांना नमस्कार करतो। भंतेजी आणि त्याच्या अनुयायांना बसण्याची विनंती करून राजा आपल्या सिंहासनावर विराजमान होतो। भंतेजी राजाकडे पाहून स्मित हास्य करतात आणि राजाच्या आदर सत्काराचा स्वीकार करून संपूर्ण राजदरबारात एक नजर फिरवतात। राजा भंतेजींना म्हणतात, हे भंते, माझ्या या राज्यात आपले स्वागत आहे। आपण माझ्या या दरबारात कसे काय येणे केले? यावर भंते म्हणतात, हे राजा, मी तुझ्या समस्यांविषयी ऐकले आहे, म्हणून मी त्यांचं निराकरण करण्यासाठी इथवर तुला भेटायला आलो आहे। हे ऐकून राजाला फार आनंद होतो। तो भंते आनंदना आपल्या जीवनात ज्या समस्या चालू आहे त्याबद्दल सविस्तर सांगतो। तो भंतेजींना विनंती करतो की यावर आपण काही उपाय करू शकला तर पहा। भंते स्मित हास्य करतात आणि राजाकडे पाहून म्हणतात, हे राजा, मी तुला एक जादुई मंत्र शिकवीन, ज्याने तू तुझं मन शांत ठेवू शकशील। हे ऐकून राजा फार आनंदी होतो आणि भंतेंना नम्रपूर्वक विनंती करून शांततेचा मंत्र ऐकण्यासाठी आतुर होतो। भंते राजाच्या जवळ येतात आणि त्याच्या कानात काहीतरी पुटपुटतात। भंतेंचे ते शब्द ऐकून राजाच्या चेहऱ्यावर स्मित आणि आनंद पसरतो। हे ऐकल्यानंतर राजा भंतेजींना वाकून नमस्कार करतो आणि भंतेंनी सांगितलेल्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन आयुष्यात उपयोग करण्याचे वचन भंतेजींना देतो। त्यानंतर भंतेजी आपल्या पुढील प्रवासासाठी आपला जता घेऊन निघून जातात। त्या दिवसानंतर राजा कधीही दुःखी झाला नाही। त्याने निरर्थक काळजी करणं सोडून दिलं आणि एक शांत आणि मुक्त आनंदी जीवन तो जगू लागला। कथा सांगून झाल्यावर भंतेजी आपला शिष्य सुमेध याला म्हणतात की, सुमेध, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर आपल्याला मिळालेला धडा असा आहे की शांततेचं रहस्य हे आपल्यातच सामावलेलं आहे। शांतीची शक्ती मंत्रामध्ये नाही, तर आपल्या विचारांमध्ये आणि प्रतिक्रियांमध्ये आहे। जेव्हा आपण आपल्या आंतरिक घटकांवर आपले लक्ष केंद्रित करतो, तेव्हाच आपण आपले मन शांत करू शकतो। भंतेंचे शब्द मनापासून ऐकल्यानंतर सुमेधला मनशांती प्राप्त झाली। त्याला समजले की चिंता आणि समस्या ही फक्त आपल्या विचारांची एक प्रणाली आहे, जी आपण स्वतः ठरवू शकतो। त्याने भंतेंच्या शिकवणीचे पालन केले। त्याने देखील राजाप्रमाणे शांत आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण अशा जगात राहतो जिथं आपल्यावर सततच्या माहितींचा भडीमार होतो आणि सतत आपले मन विचलित करणारी माहिती आणि सर्व प्रकारच्या गोंधळाने आपलं मन ओव्हरलोड होऊन जातं। मग आपण अशा वातावरणात राहिल्याने खूप प्रतिक्रियावादी होतो आणि आपण आपली मनशांती गमावतो।
कधी कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यात होणाऱ्या उलथापालथींमुळे आपण हादरून जातो आणि आपली मानसिक शांतता गमावून बसतो. आपल्याला नैराश्य येते. अशा वेळी आपल्याला शांततेची खरी किंमत कळते आणि आपण तिचा शोध घेऊ लागतो. मानसिक शांतता समजून घेताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, ती बाहेरच्या जगातून आपल्याला मिळत नाही. त्यामुळे बाहेरच्या गोष्टींमध्ये तिला शोधण्यात वेळ घालवत बसू नये. ती आपल्या आत सामावलेली आहे. आपल्या आत म्हणजे आपल्या अंतर्मनात. आपण कोणत्या ठिकाणी राहतो याने काही फरक पडत नाही. आपण काय करतो याने काही फरक पडत नाही. जर आपल्याला खरोखरच आपले मन शांत आणि संयमी बनवायचे असेल तर आपल्याला आपल्या अंतर्मनात डोकावावं लागेल आणि तुम्ही शोधत असलेली शांतता तुम्हाला तिथेच सापडणार आहे. आणि मित्रांनो, शांतता मनात शोधणं म्हणजे असं नाही की तुम्हाला तुमचं मन पूर्णपणे विचारहीन करायचं आहे. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा याचा अर्थ असा नाही की तुमच्या मनात काहीही विचार येऊ द्यायचे नाहीत. आपल्या मनात विचार सतत येतच असतात. विचारांचं ते कामच असतं. आपल्या मनात आलेल्या विचारांना फक्त ऑब्झर्व्ह करा. त्यांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका. आपण विचारांना प्रतिक्रिया देतो म्हणून आपले नुकसान होते. पण जेव्हा तुम्ही खरोखर मनाने शांत असता तेव्हा तुम्ही त्या सर्व उत्तेजनांवर प्रतिक्रिया देत नाही. खरी शांतता याचा अर्थ असा आहे की जेव्हा विचार प्रकट होतात तेव्हा आपण प्रतिक्रिया न देता शांतपणे आलेला विचार नुसते बघत राहणे. विचार आपोआप येतील, आपोआप नष्ट होतील. आपण त्या विचारांमुळे प्रभावित व्हायचं नाहीये. हाच खरा शांत राहण्याचा मंत्र आहे मित्रांनो.